25 जुलै. मराठी सिनेमा पाहिला देवमाणूस. रेणुका शहाणे, महेश मांजरेकर आणि सुबोध भावे आणि बाकीचे कास्ट मोहन आगाशे वगैरे थोडे थोडे असे आहेत ओळखीचे, सगळे थोडे थोडे रोल आहेत सगळ्यांचे. तर थोडक्यात मोहन मांजरेकर आणि रेणुका शहाणे हे नवरा बायको असतात, वयस्कर, आणि गावाकडे त्यांचे मोठा वाडा, भरपूर शेती जमीन सगळं असतं. पण मुलाला शिकवण्यासाठी आणि फॉरेनला पाठवण्यासाठी त्यांनी थोडं बँकेकडून कर्ज घेतलं असतं आणि तेवढे पैसे कमी पडत असतात, म्हणून त्यांनी आपलं घर गहाण ठेवून पण त्याच्यावर कर्ज घेतलं असतं. आता ते जे घर गहाण ठेवून कर्ज घेतलं असतं ते एका सावकाराकडून घेतलं असतं गावातल्या. अर्थात सावकार तो बदमाश असतो, त्याची सगळी नजर यांच्या घरावर आणि शेतीवर वगैरे असते. तर हे आपले इन्स्टॉलमेंटनी पैसे देत असतात. पण कधी कधी आणि इतके दिवस, थोडे दिवस तो मुलगा भरत असतो, कारण तो अगदी अरे बाबा घ्या ना कर्ज, म्हणजे त्यांनीच इन्सिस्ट केलेलं असतं यांना की बाबा काय होतंय, घरावर घेतलं तर कर्ज, मी नाही का फेडू शकणार, मी तिथे जाऊन किती कमवीन, डॉलरमध्ये कमवीन, मी फेडेन, तुम्ही कशाला काळजी करता. तर सुरुवातीला त्यांनी केलं, पण मग नंतर लग्न केलं न यांना सांगता, आणि मग लग्न झाल्यावर मुलं बाळ झाली, मग त्यांनी तिथे घर घेतलं. मग ते त्यांचा जसं संसार वाढला, खर्च वाढले, त्यांनी पैसे पाठवणे बंद केले. मग हे आपले जसं जमेल तसं त्या सावकाराचं कर्ज फेडत होते. पण मग सावकाराला जेव्हा लक्षात आलं की आता हे अडचणीत आले आहेत, कर्ज फेडू शकत नाही, तेव्हा मग तो त्यांच्या मागे त्यांनी तगादा लावला. पण ऍक्च्युली तो सावकार एका दिलीप नावाच्या माणसाला पाठवायचा हे घ्यायला, आणि तो दिलीप नावाचा माणूस फार बेकार असतो. म्हणजे त्याला त्याच्या बायको आणि मुलगी असते, सालस सगळे, पण हा बाहेर खाली मुलींच्या मागे आणि दारू पिणारा, आणि ते सगळे लफडे तो ह्यांच्या घरी येऊन करायचा. म्हणजे मांजरेकरांना म्हणायचा की चला जा माझ्याकरता, आणि हा मांजरेकर आणि रेणुका शहाणे माळकरी दाखवले त्यांच्या घरी, म्हणजे मटण चिकन काही नाही, आणि हा तिथे त्यांना येऊन ते मटण चिकन गरम करायला लावायचा, दारू प्यायचा, त्या बायकांशी सगळे चाळे करून आणि मग जायचा. तर हे लोक वैतागलेलेच होते, पण काहीच करू शकत नव्हते. तर अशा ह्याच्यातच एकदा एक कार्यक्रम असतो गावात, दशावतारचा हे असतं, प्रोग्राम असतो. तर त्यांच्या शेजारीच एक, बरं, आणि हा मांजरेकर शिक्षक असतो आणि तो मुलांची ट्युशन घेत असतो. तर त्याच ट्युशनमध्ये एक शेजारची मुलगी येत असते, 14-15 वर्षाची. तर ती बोलवायला येते, काका काकू तुम्ही पण दशावतार बघायला चला. तर मग तो म्हणतो नाही मला काम आहे, तो हिशोब लिहित करत असतो की किती राहिले पैसे, आपल्याला किती देणं आहे अजून वगैरे. तो म्हणतो थांबा, म्हणजे तुम्ही पुढे जा तू काकू, मी थोडा हिशोब पूर्ण करून येतो. तर एकदा ह्यांनी बघितलेलं असतं तिला, त्या दिलीपनी, त्या मुलीला छोट्या, आणि मग नेमके हे लोक दशावतारला जातात आणि तो येतो आणि म्हणतो मला हे चिकन गरम करून द्या, त्या काकू नाही दिसत, असं तसं, आणि वाट बघतो. तर त्यांनी ज्या मुलीला म्हणजे बोलवलं असतं ती काय आलेली नसते, मग तो भडकतो, फोन करतो वगैरे. तर तिने म्हटलं असतं की नाही माझा नवरा आला, अमुक मला येतं, काय जे काही कारण झाले असतं, तो भडकतो. मग तो सरळ त्याला म्हणतो मला आत्ताच्या आत्ता ती मुलगी शिला पाहिजे, तुम्ही काही करा आणून द्या, नाहीतर मी जातो म्हणे. मग त्या दोघांचं भांडण होते, वादावादी. त्या याच्यामध्ये दिलीप म्हणजे मारतो त्यांना. तर हाई मग त्या मारामारीमध्ये कात्री उचलून त्याला मारून टाकतो जीवे. आता मारल्यावर त्याला लक्षात येतं की आपल्या हातून काय झालं मांजरेकरच्या, पण मग तो प्रसंगावधान राहतो, म्हणजे बरं झालं हा मेला, आणि खांडोळी खांडोळी करतो तो कुऱ्हाडीने त्याच्या, आणि एका पोत्यात भरून ठेवतो. तेवढ्यात ही येतेच दशावतार, ती बघते तर ती शॉक. तर तो थांब करून नाही, तर ती एकदम ओरडते, किंचाळते. तर ज्या रिक्षावाला पण त्यांचा ओळखीचा असतो, तर रिक्षावाला दार ठोठावतो, काय झालं. तर मग हा मांजरेकर म्हणतो काही नाही, उंदीर बघून घाबरली ती. तर म्हणे तू रिक्षा आणलीस का, थांब म्हणे 5 मिनिटं, मला जायचं एका ठिकाणी, घेऊन चल मला स्टँडवर सोडायला. मग तो ते व्यवस्थित पॅक करतो आणि त्याच्याबरोबरच रिक्षाने त्याला स्टँडवर येतो, आणि ते गाठोडं घेऊन तो एका ठिकाणी उतरतो बसमधनं, आणि त्या ह्याची विल्हेवाट लावतो तिथे नेऊन
त्या प्रेताची विल्हेवाट जाळतो. तर तिथे एक आंधळा असा भिकाऱ्यासारखा माणूस कायम नेहमी बसलेला असतो. तो म्हणतो, तो बोलतो 2 मिनिटं त्याच्याशी, अरे काय करतो तू, काही नाही, उंदरं झाली होती, ती पकडून आणली, ती जाळतोय म्हणून असं वास येतो वगैरे सगळं असं होतं. म्हणजे शेवटी तो तिथे विल्हेवाट लावून येतो व्यवस्थित. आता हिला राग आलेला असतो रोहिणीला, म्हणजे मांजरेकरच्या बायकोला. तर ती मग त्याच्याशी बोलत नसते. हे ते म्हणजे तिला हे आवडलं नसतं की मारलेलं जीव कोणाचे आणि सगळं हे पुसून टाकले सगळ्या खुणा वगैरे. तर हे दोघं आणि नित्य वारीला जायचे. तर ती म्हणते, मी नाही येणार यावेळेस तुमच्याबरोबर वारीला, आता मी कुठेच येणार नाही तुमच्याबरोबर, जा तुम्ही एकटेच. हा आपला एकटाच जातो वारीला. त्यालाही पश्चाताप होत असतो, पण तो म्हणतो जाऊ दे, देवाच्या दारी जाऊन आपण आपला पश्चाताप करूया म्हणून तो चालला असतो. आणि मग तिथे त्याला विठुरायाच्या रूपात एक व्यक्ती मोहनागाशी भेटतो आणि तो म्हणतो, तू मारलं नाहीयेस म्हणे त्याला, तू त्याचा वध केलाय, अशा प्रवृत्तीने. म्हणजे शेवटी तो त्याला कन्सोल करतो की तू काही चुकीचं केलं नाहीयेस, तू योग्य तेच केलंय, तू काही त्याला मुद्दामून थोडीच मारलेस, तू त्या मुलीचा जीव वाचवायमध्ये तो गेला आणि तो वाईटच माणूस होता, तो मरायलाच हवा होता, तू त्याचा वध असं केलं. मग तो वारी अर्धवट सोडूनच परत येतो. मग परत येतो तर ती रेणुका शहाणे त्याचं आनंदाने स्वागत करते. मग पण त्याच्या आधी तो घरी यायच्या आधी वाटी जाऊन सरळ पोलीस स्टेशनमध्ये गेला असतो. आणि पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांनी आपला गुन्हा कबूल, म्हणजे नेमका सुबोध भावे हा तिथला पोलीस इन्स्पेक्टर दाखवलाय आणि तो नेमका कुठेतरी गेला असतो 2-3 दिवसांकरता. तर त्याचा जो असिस्टंट असतो तो असतो. तर त्याला सांगतो, तो म्हणतो, काय म्हणे मास्तर, काय? तर म्हणे, मला गुन्हा कबूल करायचा आहे. काय? तर म्हणे, मीच दिलप्याला मारलं. काय तुम्ही सांगताय? तर स्टोरी सांगताय का असं तसं? हो हो म्हणे. म्हणजे आधी तो सगळं सांगतो, असं केलं तसं केलं, हा असंच केलं तुम्ही, मग जाळून टाकलं, मग असं असं पुढचं पुढचं तो स्टेप सांगत जातो तो पोलीसच. तर म्हणे काय? हो म्हणे, मी तर त्या असिस्टंटनी यांच्या घरून एकदा अपराधी कोण असं एक पुस्तक नेलेलं असतं. म्हणजे बंडल हा काय करायचा, कात्रणं मांजरेकर कापून त्यांनी एक ते बाळ बनवलेलं असतं स्टोरीचं, अपराधी कोण म्हणून. तर ते वाचायला नेलं असतं. तो म्हणतो, मी ते घ्यायला आलोय. आणि तो घेतो आणि घरी येतो आणि मग सांगतो रेणुकाला की असं असं झालं, मी तिथे जाऊन आलो, मी गुन्हा कबूल केला, पण त्याला काही विश्वास बसला नाही, मग शेवटी मी पण काही जास्त बोललो नाही, ते अपराधी कोण पुस्तक घेऊन आलो. मग आता हे आटपून तो परत आलेला असतो सुबोध भावे. तर ह्यांनी त्याच वेळेस एक काहीतरी कथा स्पर्धा असते आणि त्या पोलिसांनी हीच स्टोरी लिहिलेली असते आणि त्याला बक्षीस मिळालेलं असतं. आणि हे लोक सगळे आपली मिठाई वाटत असतात. सुबोध म्हणतो, काय झालं? तर म्हणे, मला बक्षीस मिळालंय असं असं. तर तो म्हणतो, कोणती कथा लिहिली? तर म्हणे, आपले मास्तर आले होते, केशव मास्तर, आणि त्यांनी आपला म्हणजे गुन्हा कबूल करायला म्हणून आले होते असं. सुबोध त्याच्यावर खूप डाफरतो, म्हणतो, अरे एक माणूस आपला गुन्हा कबूल करायला आलाय आणि तू काय असं दुर्लक्ष करतोय आणि मूर्खासारखं मिठाई वाटतोय? आपल्याला ही केस सोडवायची आहे का नाही, का दोघांनाही बडतर्फ व्हायचंय? म्हणजे चल. तर म्हणजे त्याला मग ही खात्री पटते की मास्तरांनीच त्याचा खून केलाय. मग ते आपले जाऊन विचारपूस करतात, चौकशी करतात. तर काही सुगावा कोणीच लागू देत नाही त्यांना आणि लागतही नाही त्याला. पण ह्याला सुबोध भावेला खात्री पटलेली असते. पण त्याचबरोबर तो सारखा मोबाईल कुठे, दिलप्याचा मोबाईल कुठे, कुठे सापडतो का असं म्हणून विचारत असतो. तो जंग पछाडत असतो, कारण दिलीपनी त्याचा एक व्हिडिओ काढला असतो. त्याचा जो बॉस असतो, म्हणजे दिलीप ज्याच्याकरता काम करत असतो वसुलीचं, त्याची बायको ही सुबोध भावेची आधीची मैत्रीण असते आणि त्या दोघांचं अफेअर असतं. आणि हा जो दिलीपचा बॉस असतो सावकार, तो अभिजित खांडकेकर दाखवलाय. तर तो नालायकच दाखवलाय आणि तो आपल्या बायकोला त्रास देत असतो. तर सुबोध भावे ते मग भेटत असतात, दोघांचं अफेअर असतो. तर तो बोलतानाचा व्हिडिओ वगैरे सगळा ह्याच्याकडे असतो, दिलीपकडे. तर ते त्यांनी सुबोध भावेला दाखवून तो त्याला धमकावत असतो की तू जर मला त्रास दिलास तर मी हा व्हिडिओ त्याला दाखवीन. त्याच्यामुळे मग आता सुबोध भाई वाटतं की हा जर मेला
कारण त्याची बायको मग कंप्लेंट करायला आली ना, 2-3 दिवस झाले दिलीपचा पत्ता नाही, घरी आले नाहीत, काही खबर नाही, फोन उचलत नाहीयेत, फोन वाजतोय पण. तर मग त्या दृष्टिकोनातनं ह्यांचा मग प्रयत्न चालू असतो. आणि मग जेव्हा त्यांचं बघतात ते मोबाईलचं, तर शेवटचं लोकेशन मास्तरांचंच घर दाखवत असतं. तर मास्तर म्हणतो, "हो, माझ्याकडे आला होता तो, नेहमीच येतो आणि असा दारू पितो, हे करतो, धिंगाणा करतो. त्याही दिवशी आला होता म्हणे, ही दशावतारला गेली होती बघायला. पण माझ्याकडे आल्यानंतर मला माहित नाही म्हणे, आणि मी तर त्याचे सगळे पैसे चुकतेही केले. कारण मग ह्यांनी मारल्यानंतर मुद्दामून तो दुसऱ्या दिवशी त्यांच्या खडीच्या फॅक्टरीमध्ये गेला असतो आणि मुद्दामून की दिलीप शेठ आले का, मला त्यांचे पैसे परत करायचे, उरलेले सगळे सक्त चुकतं करायचंय. पण तो म्हणतो नाही आले अजून, येतील वगैरे असं करून. तो म्हणतो ठीक आहे, मी त्यांनाच देईन पैसे. आणि मग नंतर तो असं म्हणाला असतो की ते आले होते माझ्या घरी, मी त्यांना पैसे सगळे दिले. तर पण मग सुबोध भावे जे त्याची पोलीस चौकशी, लोकांना विचार, ह्याला विचार, त्याला विचार, सगळं चालू असतं. आणि मग त्याला हळूहळू कळतं की हा त्या दिवशी रात्री, मग त्या रिक्षावाल्यालाही विचारतो. तर रिक्षावाला सांगतो की हो, ते त्या दिवशी गेले होते. मग बसमधून गेले. मग तो त्या स्पॉटला उतरतो. त्या तिथे जातो. त्याचं हे कळतं की कोणीतरी आलं होतं, त्यांनी जाळलं, हे ते, म्हणजे अशा स्टेप सगळ्या त्या जुळून येतात. मग हा मांजरेकर हिला रेणुकाला म्हणतो की हा इन्स्पेक्टर आला की आपल्याला दरवेळेस मोबाईलचं का विचारतो, तुला सापडला का कुठे मोबाईल? ती मग देते त्याला, म्हणतो हो सापडला. आणि मग मांजरेकर जेव्हा बघतो तर त्याला कळतं की हा का मोबाईल, कारण त्याला तो व्हिडिओ दिसतो. मग त्याला लक्षात आहे की हा मोबाईलच्या मागे काय आहे. त्यांनी तो मोबाईल मग आणि कुऱ्हाड आणि कात्री आपल्याच घराच्या मागच्या अंगणात लपवून ठेवलेली असते. पुन्हा जेव्हा हा येतो, नाही, मग जेव्हा दिलीपचा पत्ताच खूप दिवस लागत नाही, तेव्हा मग अभिजित खांडकेकर म्हणजे मेन सावकार याला मास्तरला बोलवतो आणि म्हणतो तुमचे एवढे एवढे पैसे राहिले ते द्या. तर तुम्ही, मी दिलीपला दिले. तर म्हणे आता दिलीपचा तर पत्ता नाही, मला माहित नाही, मला माझे पैसे पाहिजे, असं करून तो त्याला दम देऊन पाठवतो. आणि काही नाही, दुसऱ्या दिवशी माणसं येऊन सगळं त्याचं घरातलं सामान बाहेर फेकतात आणि त्यांना घर म्हणजे रिकामं, म्हणजे तुम्ही कुठे जा, आता घर हे आमचं, कुलूप बिलूप लावून टाकतात. आणि मग हा सुबोध भावे येतो पुन्हा विचारायला काय झालं काय नाही. मग तेव्हा महेश मांजरेकर सांगतो, हो म्हणे, दिलीपचा खून मीच केला आणि मला माहितीये तुम्ही का मोबाईलची मागे. मी काही कोणाला सांगितलं नाही म्हणे, दाखवला नाहीये, पण मोबाईलही माझ्याकडेच आहे आणि हत्यारं पण माझ्याकडेच आहे. आणि तो सुबोध भावेला ते सगळं देतो. ठीक आहे, तुम्ही आता काही करू नका आणि ह्या गोष्टी कोणाशी बोलू नका. तो मोबाईल मला द्या, ते हत्यारही मला द्या आणि जाऊन घरात राहा. म्हणजे कशी राहू म्हणे, कुलूप लावले. तर सुबोध भावे स्वतः तोडतो आणि म्हणतो जा तुम्ही राहा, मी बघतो काय करायचं ते. आणि मग तो मोबाईल जाऊन नष्ट करतो, त्या खडीच्या तिथे जाऊन टाकून येतो सगळा आणि नष्ट करतो. आणि तो आपल्या मैत्रिणीला म्हणजे त्या सावकाराच्या बायकोला सांगतो की हे जे हत्यार आहेत ते त्याच्या नवऱ्याच्या ड्रॉवर मध्ये लपव. आणि मग दुसऱ्या दिवशी तो जातो त्यांच्याकडे धाड टाकायला, म्हणे आम्हाला घराची तलाशी घ्यायची. आणि मग दाखवतो की हत्यारं सापडली आणि दिलीपच्या खुनाखाली तुम्हाला अटक करण्यात येते. आणि मग त्याला अटक करून घेऊन जातात. दाखवलंय की म्हणजे बायकोही खुश झाली, सुबोध भावे पण की बाबा खुन्याला पकडलंय. आणि त्यांच्या म्हणजे कटकट गेली डोक्याची. आणि मग इकडे दाखवलंय की पुन्हा सगळी छान शाळा सुरू झाली आहे. महेश मांजरेकरकडे मुलं यायला लागली आहेत आणि दोघेही नवरा बायको, रेणुका शहाणे आणि तो गच्चीवर शांतपणे बोलतात ते. आणि तेवढ्यात त्या मुलाचा फोन येतो, बाबा विकलं का घर? तो म्हणे कशाला, मी आपल्या घरात आहे, व्यवस्थित आहे सगळं घर. तर म्हणे मग कर्ज कसं फेडलं? फेडलं म्हणे आम्ही, जसं आम्हाला जमलं तसं. नाही नाही म्हणे, आम्हाला वाटलं घर विकलं असेल तर त्याच्यातनं काही पैसे जर उरले असतील तर
ते मला थोडेसे पाठवून द्या, मला इथे जरा घर घ्यायचंय आणखीन वगैरे. तो म्हणतो, बाळा तू ठीक आहेस ना? करून ते लोक ठेवून देतात. म्हणजे आधी हे दाखवलंय की आवर्जून ते वाट बघायचे, फोन करायचे, तर तो हे करायचा की आता मला जमणार नाही, तुम्ही घर विकून हे करा, अं, बाकीचं कर्ज फेडा, काय करायचंय तुम्हाला, एवढं मोठं घर, छोटं 2 खोल्यांचं घर घ्या, राहा, असं तो डायलॉग मारत असतो. आणि मग आता हे दोघंच नवरा बायको त्यालाच म्हणतात की तू तुझं बघ, आम्हाला आता आमचं आरामात जगू द्या, आम्ही आपलं आता कर्ज फेडलंय आणि आम्ही घर कधीही विकणार नाही. आणि ते फोन ठेवून देतात. आणि मग दोघे एकमेकांकडे हसून बघतात. आणि मग महेश माझ्या चक्क रेणुकाला म्हणतो, तू तुझ्या मुलाचा फोन कट केला आणि ठेवला? म्हणते हो. आणि म्हणजेच एकूण सगळं एव्हरीथिंग गुड, एंड इज गुड सो एव्हरीथिंग इज गुड, असं छान दाखवलं. म्हणजे शेवटी मुलं बाहेर गेली की कसं आई वडिलांचं सगळं विसरून जातात, किंवा सुबोध भावेसारखा थोडासा करप्ट जरी ऑफिसर असला तरी तो चांगल्या लोकांचं चांगलंच बघतो किंवा करायला बघतो, आणि वाईट लोकांच्या मागे वाईटच. किंवा जो चांगला माणूस आहे, देव माणूस महेश मांजरेकर, तर त्याला मदत करणं तो स्वतःला कर्तव्य समजतं. हे पण दाखव चांगलं आहे, आवडला मला सिनेमा.